नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला भन्नाट अशी रुमाली रोटी घरातच बनवून दाखवणार आहे. बिना साच्याची, बिना तव्याची. तर त्या तव्यावर बनवतात ती लोक उलटा करून, वेगळं मटका असतं किंवा काय असतं ते, त्याच्यावरनं आपल्या घरातच आपल्याच घरच्या सामग्रीमध्ये. तर 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे, पहा आता. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 2 वाट्या म्हणजे पाव किलोला थोडंसं जास्त कमी असेल. 1 चमचाभर तेल टाकायचं त्याच्यात आणि सर्व असं कुस्करून घ्यायचं. पीठ छान असं कुस्करून घ्यायचं आणि हे पीठ भिजवायचं. बघ, हे एकदम रेषामध्ये घालवायचं ते. जरा आपण तेल टाकलं होतं ना, ते सगळीकडे लागलं पाहिजे. आणि दूध घ्यायचं, 1 ग्लास भरून दूध घेतलेलं आहे मी. आणि दुधात पीठ भिजवायचं. हे असं दुधात पीठ भिजवून घ्यायचं. आपल्याला रुमाली रोटी करायची. आपण लग्नांमध्ये किंवा काही फंक्शन असलं, मोठ्या पार्ट्या असल्या, मोठं काही जेवण असलं, तिथे भेटतात बघा रुमाली रोटी. तर त्यांच्याकडे साचे असतात, सगळं असतं व्यवस्थित, सगळं असतं. पण आपल्याकडं साचे नाही घरामध्ये, काय नाही त्याच्या कशावर बनवतात, ते मटका असतो, त्या मटक्यावर पलटी करून बनवतात. तर तसं काही नाही आपल्याकडं. तर तव्यावरच बनवूया आपण. तर पाहूया आता कसा बनवते रुमाली रोटी. तर हे बघा, आता पीठ भिजून झालेलं आहे. असं आपण चपातीला पीठ भिजवतो ना आपल्या पोळीला, त्याच पद्धतीने पीठ भिजवायचं. जरासं वरून तेल टाकते आणि हे थोडा वेळ आपण ठेवून द्यायचं. 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. जरा मुरून द्यायचं. वरून झाकण मात्र पॅक घालायचं. पॅक झाकण घालायचं आणि ठेवून द्यायचं. हवा गेली नाही पाहिजे त्याच्यात असं. तर हे बघा, पॅक झाकण घालून एवढं दूध राहिले पहा. आपलं ग्लास भरून दूध होतं, पण एवढं राहिले. तर पहा, आता झालेले आहेत आपले 10 मिनटं. आता मी पीठ पाहते, छान मुलायम झालेलं आहे पीठ. थोडंसं मळते आता पीठ मी. असं थोडंसं मळून घ्यायचं. जेवढे मळण तेवढे छान होती ना आपल्या रुमाली रोटी. तर आपण आता जरासं मळून घेते मी. अगदी सहज होणारी, खूप छान लागते. तुम्ही चहाबरोबर किंवा असं खारीसारखी एकदम लागते. चहाबरोबर खाऊ शकता किंवा भाज्यांबरोबर, कुठल्याही भाज्यांबरोबर चालते. चटणी असली चटणीबरोबर चालेल, म्हणजे काही कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी लाट्या पाडून घेते. आता आपण पुऱ्यांना लाट्या पाडतो ना, अशाच. तर आता ह्या लाट्या मी एवढ्या दाखवते तुम्हाला, थोड्याशा पहिल्या. तर मला संपूर्णच केल्यावर परत पण दाखवीन तुम्हाला मी. पण आता पहिले पहा कसे करते मी ते, आणि तव्यावर कशी करणार आहे ते पण पहा. तुम्ही बाहेर कुठे प्रवासाला गेले, हे घेऊन गेले तरी तुम्हाला चालणार. खूप छान दिसतात पण देखण्या, आणि खायला पण तेवढ्याच खूप खरपूस लागतात. छान लागतात, म्हणजे आवडतात. अशा खावंसं वाटतात. पाहताच आपल्याला वाटतं एकतरी घास खावं असं. तर एवढ्या छान होतात. तर नक्कीच पहा. आम्ही करत असतो कधी कधी असं, जरा चपाती भाकरी खायचा कंटाळा आला तर चला रुमाली रोटी करूया थोड्याशा. आणि होतात पण पटापट, काय टाईम लागत नाही किंवा काय नाही. तर इथे मैदा घेतलेला आहे असं पिठीला, आणि मी आता लाटून घेते. या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. हे पहा, अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घेते मी छोट्या छोट्या. फटाफट होतात. हे बघा, एवढ्याच लाटायचे, जास्त नाही. आणि 5-6 करणार आहे. तुमच्या याच्यावर आहे किती एका वेळेस होऊ शकतात, त्याच्यावर आहे ते. तेव्हा आता मी ना 6 घेतलेल्या आहेत, आणि या 6ची सारी पुऱ्या लाटून घेते पहिल्या. गोल लाटायच्या, म्हणजे आपल्याला अडथळा नाही येणार पुढे. गोलच अशा लाटायच्या एकसारख्या सर्व. आता इथे घेतलेली आहे 1 पुरी. मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुमच्याकडे असलं साजूक तूप तर लावा, आणि त्यावर तेल लावलं तरी चालेल. ह्या वरून लावायचं, त्याच्यावर दुसरी ठेवायची, आणि त्याला परत वरून लावायचं. हे बघा, सगळीकडे लावायचं, मात्र जागाच सोडायची नाही. नाही तर जागा सोडली ना तर तुमच्या चिटकणार. हे बघा,
तर मग हे असं लावत राहायचं. तर हे पहा, परत हे घालायचं. तर मी 6 केलेले आहेत ना, 6ही पण अशाच ठेवणार आहे. सगळीकडे मी लावून घेते तूप. साजूक तुपाने कसं टेस्ट भारी येते, मस्त टेस्ट लागते साजूक तुपाने. हे बघ, तर वरची आहे ना तिला नाही लावायचं, वरची तशीच ठेवायची. आता ही वरची आहे ना, हिला मी नाही लावणार, हे असंच ठेवणार. आता हे झालेले आहे आपल्या 6 पुऱ्या मी एकत्र करून घेतलेल्या आहेत. आणि जरासं मध्ये दाबून घ्यायचं आणि पीठ टाकायचं. अगदी हलक्या हाताने सहजरीती लाटून घ्यायच्या आणि उलटी पलटी करत राहायच्या लाटताना. उलटी करायची, पलटी करायची, उलटी करायची, पलटी करायची, असं करत राहायचं. अशी सारखं बघा मी करते तशी. एकदा हे किट फिरवलं थोडं लाटणं का पण लगेच पलटी. नाही तर काय होतं, खालची छोटी राहती आणि वरची मोठी होती. असं नाही झालं पाहिजे आपल्याला. सगळ्या सेम झाल्या पाहिजे, एकसारख्या सर्व झाल्या पाहिजे. म्हणून पलटी करायचं, उलटं करायचं, पलटी करायचं, उलटं करायचं, लाटताच बऱ्याच वेळा आपल्याला करायला लागणार आहे ते. आणि एकदम हलक्या हाताने जास्त दाबून लाटणं नाही फिरवायचं. मी वरच्यावर सहज फिरवते लाटणं. आणि सगळीकडून सारख्या लाटून घ्यायच्या. एक बाजू जाड, एक बाजू कमी नाही लाटायचं. मस्त गोल गरगरीत असं लाटून घ्यायच्या. जास्त मोठी करायच्या, भानगडीत पडायचं नाही, का की मग आकार बदलतो आणि मग ते होत नाही बरोबर. तर मी टाकलं होतं तव्यावर. आता बघा निघतात अशा कशा. हे बघा अशा निघाली. तर ही बघा एक झाली रुमाली रोटी तयार. आता पलटी करते, परत दुसरी काढते. अशी सहज निघतात लगेच. हे बघा छान खरपूस भाजलेल्या, एकदम मस्त भाजलेल्या आहेत पहा. आणि पांढऱ्या शुभ्र दिसतात. आता ते जराच तूप लावायचं, नुसतं ब्रश फिरवायचा आपला, जास्त नाही काही. थोडा ब्रश फिरवला का पलटी करायचं. इकडे पण फिरवायला लागणार आहे, की दोन्ही बाजूच्या काढलेल्या आहेत ना आपण. हे बघा आता मी सहज, हे बघा निघाली का सहज, मस्त निघतात लगेच. हे बघा ही पण झालेली आहे. तर हिला आपण घडी घालतात. तर दुसरी एक तुम्हाला दाखवते. तुम्हाला ते टाकताचं जरा गेलं होतं माझा व्हिडिओ ना, तर आता दुसरी संपूर्ण दाखवते कशा पद्धतीने टाकण्यापासून तुम्हाला सर्वच. तर मी सर्व हे केलेले आहेत बऱ्याचपैकी. तर तुम्हाला आता पूर्ण दाखवते मी किती झालेले आहेत त्याच्या. जवळजवळ 25 माझ्या रुमाल्या रोट्या झालेल्या आहेत त्या तेवढ्या पिठात. हे बघा आता पलटी करायचं, परत पलटी करायचं, वरून तूप लावायचं, जरा साजूक तुपाचा ब्रश फिरवायचा आणि पलटी करायचं. आता एक बाजूला निघणार आहे, इकडून नाही निघालं तर परत निघन दुसरी बाजूने. तर बघा निघालेली आहे ही. तर हिला घडी घालायची, अशी द्यायची ठेवून, एकदम पातळ मस्त. हे बघा छान निघालेली आहे. आता वरून जरा साजूक तूप लावूया आपण. ब्रशनीच लावायचं, म्हणजे कसा हात नाही आपला भाजत. कसं गरम असतो तवा, आपल्याला पलटी बी करायची असते, त्यातले काढायची बी असती. गरम तव्यावरची हात भाजतात. मग त्या काढायच्या वेळेस स्लो करायचा गॅस जरा. हे बघ छान निघतात. किती पटापट किती झाल्यात आपल्या आत्ताच्या आता रुमाली रोटी बघा, पटापट निघतात. आणि खायला खूप टेस्टी, गरमागरम द्या खायला, खूप छान लागतात. आणि थंड झाल्या तरी पण चांगल्या लागतात त्या, खूप मस्त लागतात. तुम्ही चहाबरोबर खा, चहा आणि हे खाल्लं तर खूप टेस्ट येणार त्याला मस्त. हो का, बऱ्यापैकी झालेल्या आहेत माझ्या. आता काढून दाखवते तुम्हाला. मी सर्वच पिठाच्या केलेल्या आहेत. जेवढं पीठ होतं तेवढे बघा किती झाले आहेत माझ्याकडं. पहा आता भरपूर झालेले आहेत. तरी मुलांनी काही खाल्ल्यात आता, तरी एवढ्या राहिल्यात. पहा किती छान आहे का नाही, मस्त बघा. आणि हे पातळ, ह्याला घडी घाला कशी काही करा, एकदम कागदासारखे पातळ मस्त आहे बघा.
एवढीशी पुरी होती त्याची एवढी मोठी झालेली आहे ना, मग त्याच्यामुळे पातळ झाले. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. तुम्ही बनवा घरात मैत्रिणींनो, खरंच अप्रतिम आहेत, खूप छान. घरच्या घरी अशा रुमाली रोटी बनवू शकता तुम्ही. आणि वरून कुठलीही भाजी घाला तुम्ही, कुठलीही ठेवा तर त्याच्याबरोबर छान लागते. तुमच्यामध्ये घरामध्ये असेल ती भाजी ठेवली तरी चालेल, एवढी मस्त खूप टेस्टी लागतात. तर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नवीन चॅनल आहे, जरूर सबस्क्राईब करा. चॅनलला ग्रोथ होऊ द्या लवकर, तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ पाहत जा, कमेंटमध्ये पण लिहून पाठवा कशी वाटली माझी रुमाली रोटी. आवडली का तुम्हाला? अगदी भरपूर प्रमाणात झालेले आहेत आणि छान टेस्ट त्याला आहे. तर नक्कीच करून पहा या पद्धतीने. बघा किती पातळ झालेली आहे ना, किती छान झालेली आहे पहा. अगदी ट्रान्सपोर्ट दिसतात, आतमधला हात पण दिसते माझा, एवढी छान झालेली आहे. तर चला नवीन काहीतरी वेगळं घेऊन येते आणखीन. तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर आवडले तर मसाले घ्या आणि माझी रुमाली रोटी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा.